नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। टिप्स फॉर टीईटीच्या अंतर्गत आपण टिप्स फॉर टेट ही एक सिरीज चालू केली होती। त्या सिरीजच्या अंतर्गत आतापर्यंत आपण 5 व्हिडिओ पाहिलेले आहेत। त्याच्यामध्ये मानसशास्त्र, मराठी, आधुनिक तंत्रज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांमध्ये काय वाचायचं काय नाही व कोणते पुस्तक वाचायचं एकदम सविस्तर व सखोलपणे माहिती पाहिलेली आहे। ती आतापर्यंत अद्याप तुम्ही पाहिली नसेल तर पाहून घ्या। टिप्स फॉर टेट सिलेबस असं म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील। आणि टिप्स फॉर टेटच्या अंतर्गतचा आजचा हा 6वा व्हिडिओ आहे। या 6व्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना, पॉलिटिक्स सायन्स म्हणा, नागरिकशास्त्र म्हणा, याच्या अंतर्गत जो भाग विचारला जातो तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे याच्यामध्ये काय विचारलं गेलं होतं, यासाठी काय वाचायला हवं आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपला अभ्यास कसा होईल या दृष्टिकोनातून आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याच दृष्टिकोनातून आपण हा घटक अभ्यास करणार आहोत। आता पॉलिटिकल सायन्स म्हणा, नागरिकशास्त्र म्हणा किंवा राज्यशास्त्र म्हणा, या घटकामध्ये 2017ला ज्यावेळेस टेटची एक्झाम झाली होती त्यावेळेस या घटकावर बरेचसे प्रश्न विचारले गेले होते, पण मार्कांचं वितरण हे असमान होतं। म्हणजे कोणत्या घटकाला कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहेत असं काही नव्हतं, पण या घटकावर 3 ते 4 मार्क्सला प्रश्न विचारले गेले होते। म्हणजे पॉलिटिकल सायन्स म्हणा, नागरिकशास्त्र म्हणा किंवा राज्यशास्त्र म्हणा, हा घटक आपल्याला फक्त 3 ते 4 मार्क्सला पाहायला मिळतो। मग आता या 3 ते 4 मार्क्सची तयारी कशी करायची, कुठून करायची आणि याच्यासाठी कोणतं पुस्तक एकदम सफिशियंट आहे ते आता आपण पाहणार आहोत। ज्यावेळेस 2017ला परीक्षा झाली त्याच्यामध्ये या घटकावर एकदम साधे साधे सरळ सरळ प्रश्न विचारले। आता याच्यामध्ये याचे वेगवेगळे टप्पे पाडले होते। हे टप्पे कोणते होते? जो काही पॉलिटिकल सायन्स म्हणा, नागरिकशास्त्र म्हणा किंवा राज्यशास्त्र म्हणा, हा जो विषय आहे या घटकांवर आपल्या टेटला 2017ला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रश्न विचारले होते। या घटकावर 4 ते 5 प्रकारे प्रश्न विचारले होते। म्हणजे 4 ते 5 टप्प्यांमध्ये याचे टप्पे कसे पाडले होते? भारतीय राज्यघटना, भारतीय न्याय व्यवस्था, संसद, विधिमंडळ अशा प्रकारे टप्पे पाडून यांवर आधारित प्रश्न विचारले होते। आता भारताची राज्यघटना कधी लिहिली, कोणी लिहिली, किती दिवस लागले, किती वर्ष लागले, मग याच्यामध्ये आपली अधिकृत भाषा किती आहेत, किती प्रकारच्या आणीबाणींची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे किती प्रकारचे आणीबाणी आहेत, आता जे काही आपले मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे आहेत हे कुठून आणि कोणत्या देशातून स्वीकारले, आपली राज्यघटना कशी तयार झाली, त्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली, यांवर आधारित साधे आणि सरळ एकदम सोपे प्रश्न आहेत। एकूण किती कलम आहेत, कोणते कलम परत तयार केले किंवा घटना दुरुस्ती यांवर आधारित साधे आणि सरळ एकदम सोपे प्रश्न आहेत। आता भारतीय न्याय व्यवस्था, आता भारतीय न्याय व्यवस्था म्हणजे काय? भारतातील न्यायालय कोठे कोठे आहेत, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जे काही खंडपीठे आहेत ते कोठे आहेत यांवर आधारित प्रश्न आहेत। मग आता न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो, सर्वोच्च न्यायालयातील ज्या न्यायाधीश असतील त्यांची नेमणूक कोण करतो, त्यांच्या पगार किती आहेत, यांवर आधारित साधे सरळ प्रश्न आहेत। यानंतर आहे संसद। संसद म्हणजे काय? संसदेची कार्यपद्धती कशी आहे, संसदेची कार्यपद्धती किंवा कार्यभार कसा चालतो, जो काही कारभार चालतो तो प्रत्यक्ष चालतो, अप्रत्यक्ष चालतो। मग संसदेच्या अंतर्गत कोण कोण आहे? प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, हे सर्व जे काही राज्य आहेत, संपूर्ण देश आहेत, या देशाच्या अंतर्गत कारभार कसा चालतो, ह्या सर्वांवर आधारित प्रश्न आहेत। मग आता राज्यपालांची नेमणूक कोण करतो, राष्ट्रपतीची नेमणूक कोण करतो, पंतप्रधानांची नेमणूक कोण करतो, यामध्ये जे काही मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळांची नेमणूक कोण करतं? मग आता जे काही मंत्रिमंडळ आहेत, आता जो काही आपल्या भारताचा राज्य कारभार आहे तो केंद्राचा असू की राज्याचा असू, मग केंद्राच्या मध्ये कोणते मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मग जे मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्याकडे कोणते पद आहे यांवर प्रश्न विचारलेले आहेत। आता परिवहन मंत्री कुठला आहे महाराष्ट्रातला, पर्यटन मंत्री कोणता आहे, मग केंद्रीय लेवलला केंद्रीय मंत्री कोणकोणते आहेत, औद्योगिक विकास मंत्री कोण आहे, असे प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे जे काही आपलं केंद्राचं मंत्रिमंडळ आहे आणि राज्याचं मंत्रिमंडळ आहे यांच्यामध्ये कोणतं कुणाकडे पद आहे, कोणता कुणाकडे कार्यभार आहे, यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत। याची आपल्याला लिस्ट करावी लागते।
आता समजा आता जे काही भारताचं म्हणजे केंद्राचं जे मंत्रिमंडळ आहे याच्यामध्ये कोणते मंत्री आहेत ते आपल्याला लिस्ट करावे लागते चालूमध्ये, पुन्हा नंतर आदला बदल होऊ शकते, मंत्री बदलू शकतो, त्याचं पद दुसऱ्याला देऊ शकतं, ते अल्टरनेट करून आपल्याला अप टू डेट राहावं लागतं. मग महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तसंच करावं लागतं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री किती आहेत, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं पद आहे किंवा आत्ताच कोणत्या मंत्र्याने राजीनामा दिलेला आहे, आता गृहमंत्री पद कोणाकडे होतं ते काढून कुणाला दिलं, हे असे प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणजे विचारले जाऊ शकतात. मागच्या परीक्षेमध्ये असंच विचारलं होतं. मग आता जे काही भारतामध्ये जेवढे काही राज्यपाल आहेत, राज्यांना दिलेले राज्यपाल, त्या सर्व राज्यपालांची लिस्ट, मग ते राज्यपाल कोणत्या राज्याचे आहेत असे सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. याची सुद्धा आपल्याला लिस्ट करावी लागते व त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर आहे विधिमंडळ. विधिमंडळाबाबत सुद्धा असेच प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे जे काही आपलं बेसिक नॉलेज आहे त्या बेसिक नॉलेजवर आपल्याला पॉलिटिकल सायन्स म्हणजे नागरिकशास्त्र म्हणा किंवा राज्यशास्त्र म्हणा यावर आधारित प्रश्न मिळतात. आता ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला कुठून करायला भेटतो? जास्त इकडे तिकडे फिरण्याची गरज नाहीये किंवा कुठलेही जास्त पुस्तक घेण्याची गरज नाहीये. जे काही आपले 5वी पासून नागरिकशास्त्राचे पुस्तक आहेत, 5वी 6वी 7वी किंवा 8वी पर्यंत नागरिकशास्त्र आहे, त्यानंतर राज्यशास्त्र असा घटक दिलेला आहे. या पुस्तकांच्या मागे म्हणजे इतिहास पुस्तकाच्या मागे नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्राचा विषय दिलेला आहे. तेवढं सुद्धा केलं तरी सफिशियंट आहे. मग त्यानंतर 11वी 12वीला राज्यशास्त्र आहे, ते सुद्धा वाचलं तर सफिशियंट आहे. मार्केटमधलं कुठलं मोठं पुस्तक घेण्याची गरज नाहीये, कारण तेवढं डीप आपल्या टेटला विचारलं गेलं नाहीये. एकदम साधे सरळ आणि सोपे प्रश्न विचारले गेले होते. म्हणून आपल्याला काय करायचं, 5वीच्या नागरिकशास्त्रापासून 12वीचं नागरिकशास्त्र बस एवढेच पुस्तकं घ्यायचे आणि तेवढंच वाचायचं आहे. याच्यापेक्षा राज्यशास्त्र म्हणा, नागरिकशास्त्र म्हणा किंवा पॉलिटिकल सायन्स मध्ये याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा काही नाहीये. आता हे प्रायमरीचेच पुस्तकं का करायचे? कारण स्थानिक स्वराज्य संस्थेपासून पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संपूर्ण जगाचा अभ्यास किंवा संपूर्ण जगाचं नॉलेज किंवा संपूर्ण देशाचा कार्यभार कसा चालतो, कोण आहे काय नाही, सर्व डिटेलमध्ये ह्या प्राथमिकच्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं. तेवढं आपल्या टेटसाठी एकदम सफिशियंट आहे. मग तुम्हाला खरंच जास्त आणखीन आपल्या राज्यघटनेचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही मार्केटमधलं राज्यशास्त्राचं किंवा राज्यघटनेचं मोठं पुस्तक घेऊ शकता. पण तेवढं आपल्या सिलेबसला नाहीये, तेवढं काहीच कामाचं नाहीये, तेवढं डीप नाहीये. आपण कुठली काय एमपीएससीची यूपीएससीची परीक्षा देत नाही, आपण टेट देतो. टेटसाठी प्राथमिकचे पुस्तकं 5वी पासून 12वी पर्यंत राज्यशास्त्र एकदम सफिशियंट आहे. बस तेवढं करा, याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरत जाऊ नका आणि शेअर मात्र नक्की करा. आणि जर खरंच हा व्हिडिओ पाहून किंवा जे काही व्हिडिओज पाहून तुमचा फायदा होत असेल तर आणि तरच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर ती घंटी येते ती सुद्धा दाबा व नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, कारण सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन म्हणजे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासंदर्भात एकदम सखोल माहिती घेऊन.